हाय, नमस्कार. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी वेट लॉस जर्नी. तर आज मी तुमच्यासोबत इथून ते इथपर्यंतचा माझा प्रवास शेअर करणार आहे की माझं डिलिव्हरी झाल्याच्या नंतर 2-3 महिने तर काही केलं नाही, म्हणजे कारण की काहीच करता येत नाही, त्यामुळे मी सुद्धा काहीच केलं नाही. त्यानंतर मग ना पण मी दररोज एक काम करत होते, ते म्हणजे ना सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा मोरिंगा पावडर पीत होते, जेणेकरून ना खरंच ना मोरिंगा पावडरचे एवढे फायदे, तुम्हाला सुद्धा त्याचे फायदे माहिती असतील. तर या व्हिडिओमध्ये मी काय तुम्हाला त्याचे फायदे सांगणार नाही. मोरिंगा पावडर म्हणजे शेवगाचं झाड असतं, त्याच्या पानांची पावडर. तर म्हणजे ज्याला माहीत नाही त्याच्यासाठी सांगते मी. तर त्याचे खरंच खूप जास्त फायदे, ते काय या व्हिडिओमध्ये मी सांगणार नाही. सांगत बसलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल आणि तुम्हाला सुद्धा बोर होईल. तर त्यासाठीच ना, तर मोरिंगा पावडरचे असे फायदे आहेत की खरंच ना त्याने क्रेविंग कमी होते आपली. म्हणजे लगेच तुम्ही म्हणाल की लगेच 8 दिवसात किंवा 15 दिवसात आपल्याला फरक जाणवेल, तसं नाही. महिना 2 महिने पिल्याच्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. लगे काही येणार नाही, कारण की ना कोणतीही आयुर्वेदिक गोष्ट करताना ना लगे कोणत्याच गोष्टीचा आपल्याला म्हणजे रिझल्ट येत नाही, त्याला वेळ लागतोच. आणि पित होते, त्यामुळं सुद्धा माझं क्रेविंग्स कमी झाल्यामुळं. त्याचबरोबर डाएट प्लॅन, तर डाएट प्लॅन माझा काही असा खास नव्हता. जे आपण दररोज डेली खातो घरी, भाकरी भाजी पोळी भाजी म्हणा, तर तेच खात होते. त्यासोबतच ना काही टोमॅटो नसता, काकडी वगैरे खायची, बाकी काही नाही. कारण की ना आपलं कसं आहे ना, आपण स्वतः स्वयंपाक करतो, त्यामुळं ना आपल्या एकटीला सेपरेट करायचं म्हणलं की ते आपल्या खूप जास्त जीवावर येतं. माझ्या तरी खूप जास्त येतं, त्यामुळे मी काही करत नव्हते. जे आहे तेच खात होते. फक्त मी ना सगळ्यात जास्त ना जे खायचं टाळलं होतं ते म्हणजे ना बाहेरचं आणि साखर मी म्हणजे साखर तर असं बी मला गोड खायला जास्त काही आवडत नाही. त्यामुळं ना चहा प्यायला आवडतो मला, पण चहामध्ये मी थोडीशी साखर टाकून पित होते, जास्त काही नाही. त्यामुळे सुद्धा वजनावर खूप जास्त परिणाम होतो गोड खाण्यानं सुद्धा. आणि मी जे काही सांगते ते सुद्धा तुम्ही सुद्धा फॉलो करा, जेणेकरून ना मला जसा उपयोग झाला आहे तसंच तुम्हाला सुद्धा होईल, म्हणजे होईलच ना. तर सध्याला माझं वजन आहे 56 किलो, म्हणजे 56. पहिले होतं 72, तर आता 56वर आले. तरीसुद्धा मला आणखी वजन कमी करायचे, कारण की ना माझी हाईट आहे 5 फूटलासुद्धा 2 इंच कमी आहे. त्यासाठीच ना मला वजन माझ्या हाईटनुसार माझं वजन जास्त आहे, त्यासाठीच मला वजन कमी करायचं आहे आणखीनसुद्धा. तर बऱ्यापैकी मी वजन कमी केले, पण आणखी मला 10 किलो वजन कमी करायचं. आता 56 आहे तर 46 नसता 42 असं वजन करायचे. त्यासाठी दररोज मी आत्तासुद्धा जे मी करते तेच फॉलो करते. वर्षाच्या नंतर मी सूर्यनमस्कार करायला सुरुवात केली. तर पहिल्या दिवशी मी 21 सूर्यनमस्कार केले. दुसऱ्या दिवशी मी थोडे वाढवले, म्हणजे 30-32 केले असतील, ते काही माझ्या लक्षात नाही आता तेवढं. त्यानंतर मग 51 केले आणि त्यानंतर मग डेली मी 108 सूर्यनमस्कार करायचं टार्गेट ठेवलं. पण ते टार्गेट कधी कंप्लीट होतं कधी नाही, कारण की 2-2 बेबीज आहेत. पण मी सहसा कंप्लीट करायचं ठरवते, पण कधी होतं कधी नाही. तर सूर्यनमस्कार केल्यानंसुद्धा खरंच वेट लॉस होतो. पण सूर्यनमस्कार आपण आजपासून स्टार्ट केले तर आपण सलग 21 दिवस ते फॉलो केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरात त्याचा परिणाम जाणवेल. तुम्ही असं कराल की आज सूर्यनमस्कार केले, उद्या दुखायला म्हणून राहिला, तर तसं नाही. सलग तुम्ही 21 दिवस सूर्यनमस्कार करा, जेणेकरून ना तुमचं खरंच वेट लॉस होईल. आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही बाकीचं काही फॉलो केलं नाही तरी चालेल, फक्त सूर्यनमस्कार जर तुम्ही डेली केले तरी तुमचं वजन कमी होतं. एका महिन्यामध्ये 10 ते 15 किलो वजन सहज कमी होतं सूर्यनमस्कारमुळं. तर तुम्हाला जर एकाच महिन्यामध्ये वेट लॉस करायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगते की दररोज 108 सूर्यनमस्कार तुम्ही करा. 100% तुमचं वजन कमी होणार म्हणजे होणार. ते पण 5-6 किलो नाही, तर 10 ते 15 किलो सहज तुमचं वजन कमी होणार. तर असं होतं माझं म्हणजे डाएट म्हणता येत नाही, पण असं होतं माझं वेट लॉस जर्नी. आणि त्याचबरोबर ना मी वेट लॉस एक पावडर बनवून ठेवली होती. दररोज मी 1 चम्मच गरम पाण्यामध्ये पीत होते. तर अशी होती माझी वेट लॉस जर्नी. तुम्हाला कशी वाटली कशी नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, स्टे ट्यून.